श्री गणेशाय नमः. नमस्कार स्वामी भक्तांनो. वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर पती पत्नीतील प्रेम, विश्वास, समर्पण आणि दीर्घायुष्याची प्रार्थना व्यक्त करणारा एक पवित्र दिवस आहे. दरवर्षी वटपौर्णिमेच्या आधी अनेक प्रश्न विचारले जातात. गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? मासिक पाळी असेल तर काय करावे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? वडाच्या झाडाला किती फेरे मारावेत? पूजेची योग्य वेळ कोणती? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची शांतपणे आणि श्रद्धेने चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. धार्मिक परंपरा, स्थानिक रूढी आणि वेगवेगळ्या कुटुंबाच्या पद्धती यामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि आपल्या गुरुजींचे मार्गदर्शन यालाही महत्त्व द्या. आता जाणून घेऊयात की वटपौर्णिमेचे महत्त्व. पुराणांमध्ये सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सावित्रीने आपल्या निष्ठा, धैर्य आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले असे वर्णन आढळते. या स्मरणार्थ विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करतात. वडाचे झाड म्हणजे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या दिवशी पूजा करताना केवळ विधी महत्त्वाची नसते, मनातील श्रद्धा आणि प्रामाणिक भावना अधिक महत्त्वाच्या असतात. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर मैत्रिणींनो, सामान्यतः गर्भधारणेमुळे पूजा करण्यास धार्मिक बंदी असल्याचे सार्वत्रिक शास्त्रीय विधान आढळत नाही. मात्र आई आणि बाळाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. जर तब्येत ठीक असेल आणि डॉक्टरांनी कोणतेही निर्बंध सांगितले नसतील तर आपल्या क्षमतेनुसार पूजा करता येते. जर बाहेर जाणे शक्य नसेल तर घरी बसून प्रार्थना, नामस्मरण किंवा देवपूजा करणेही श्रद्धेचा भाग मानला जातो. कारण देवाला भाव महत्त्वाचा असतो. जर तब्येत ठीक नसेल तर स्वतःला त्रास देऊन उपवास किंवा प्रदक्षिणा करण्याची गरज नाही. धर्म कधीही आरोग्याला धोका देण्यास सांगत नाही. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मासिक पाळी सुरू असेल तर वटपौर्णिमेची पूजा करावी का? या विषयावर अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे एकच नियम सर्वत्र लागू होतो असे म्हणता येत नाही. जर तुमच्या घरात या काळात पूजा न करण्याची परंपरा असेल तर त्या परंपरेचा आदर करा. आणि जर तुमच्या घरातील परंपरा किंवा तुमच्या आध्यात्मिक मार्गदर्शकांचे मत वेगळे असेल तर त्यानुसार वागा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि प्रामाणिकपणा. अनेक वेळा महिलांच्या मनात अपराधी भावना निर्माण होते, पण लक्षात ठेवा, देव आपल्या अंतःकरणातील भक्ती पाहतो. जर कोणत्याही कारणामुळे प्रत्यक्ष पूजा करता आली नाही तर मनापासून प्रार्थना, नामस्मरण किंवा देवाचे स्मरण करणे ही भक्तीचाच एक भाग आहे. आता जाणून घेऊयात की वटपौर्णिमेला कोणत्या चुका टाळाव्यात. पहिली चूक म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी पूजा करू नका. सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली छोटी पूजा अधिक श्रेष्ठ मानली जाते. दुसरी चूक म्हणजे राग, वादविवाद आणि कटू शब्द. या दिवशी शक्य तितके शांत राहा. घरात प्रेमाचे वातावरण ठेवा. तिसरी चूक म्हणजे वडाच्या झाडाला किंवा परिसराला घाण करू नका. पूजा झाल्यानंतर प्लास्टिक, कापड किंवा इतर वस्तू तिथेच टाकून जाऊ नका. निसर्गाची स्वच्छता ही देखील देवसेवाच आहे. चौथी चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त उपवास करू नका. वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या तब्येतीनुसार निर्णय घ्यावा. उपवासामुळे शरीराला त्रास होत असेल तर साधा सात्विक आहार घेऊनही भक्ती करता येते. कारण धर्माचा उद्देश शरीराला त्रास देणं नाही. पाचवी चूक म्हणजे दुसऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवू नका. कोणाचीही पूजा वेगळी असेल, कोणाची पद्धत वेगळी असेल तर त्याचा आदर करा. खरी भक्ती दुसऱ्याला कमी लेखत नाही. खरी भक्ती नम्र बनवते. भक्तांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी एक संकल्प नक्की करा. तो म्हणजे माझ्या संसारात प्रेम वाढू दे, माझ्या कुटुंबात एकमेकांबद्दल आदर वाढू दे, माझ्या मनातील अहंकार, राग आणि मत्सर कमी होऊ दे. हा संकल्प जर मनापासून केला तर तीच या सणाची खरी पूजा ठरेल. कारण वटपौर्णिमेचा खरा संदेश केवळ वडाच्या झाडाभोवती फेरे मारण्यात नाही तर आयुष्यभर नात्यांभोवती विश्वासाचे संरक्षण करण्यामध्ये आहे. श्री वटसावित्री मातेला नमः. आता जाणून घेऊया की वटपौर्णिमेची पूजा कशी करावी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ आणि शक्य असल्यास पारंपरिक वस्त्र परिधान करा. मन शांत करून आपल्या कुलदैवताचे आणि श्री गणेशाचे स्मरण करा. पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजेच हळद, कुंकू, अक्षदा, फुले, उदबत्ती, तुपाचा दिवा, फळे, नैवेद्य, पाणी, दोरा किंवा कापसाचा धागा आणि शक्य असल्यास वडाच्या झाडासाठी अर्पण करण्याचे साहित्य. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर प्रथम नमस्कार करा. झाडाला देवत्व मानून त्याची पूजा करा. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करा. दिवा लावा. मनापासून प्रार्थना करा.
त्यानंतर वडाच्या झाडाभोवती आपल्या परंपरेनुसार प्रदक्षिणा घाला आणि दोरा गुंडाळा. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा, काही ठिकाणी 9, तर काही ठिकाणी 108 प्रदक्षिणाची परंपरा असते. म्हणून आपल्या घरातील परंपरेचे पालन करणे अधिक योग्य ठरते. प्रदक्षिणा घालताना फक्त इच्छा मागू नका, तर प्रत्येक फेरीसोबत एक चांगला संकल्प करा. पहिली प्रदक्षिणा घरात सुख शांतीसाठी, दुसरी प्रदक्षिणा कुटुंबाच्या आरोग्यासाठी, तिसरी पती पत्नीतील प्रेम आणि विश्वासासाठी, चौथी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पाचवी आई वडिलांच्या दीर्घायुष्यासाठी, 6वी स्वतःच्या सद्बुद्धीसाठी आणि शेवटची प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी. भक्तांनो, वटपौर्णिमेचा सण केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नसून संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करण्याचा दिवस असतो. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा आणि गाईला चारा द्या. झाडांना पाणी घाला, कारण धर्म केवळ मंदिरात नसतो, तो आपल्या कृतीत असतो. आज जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आणले तर ती देखील एक प्रकारची पूजा असते. शेवटी देवाजवळ एवढीच प्रार्थना करा की हे परमेश्वरा, आमच्या संसारात प्रेम वाढू दे, आमच्या मनातील राग, मत्सर आणि अहंकार दूर होऊ दे, आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे, आम्हाला सत्य, प्रेम आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. ही प्रार्थना मनापासून केली तर वटपौर्णिमेचा सण खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. भक्तांनो, आजचा हा संदेश संपण्यापूर्वी एक छोटी गोष्ट मनात कायमची ठेवूयात. वटपौर्णिमा म्हणजे फक्त एक दिवसाचा उपवास नाही, फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे नाही किंवा फक्त पूजा करून घरी येणे सुद्धा नाही, तर वटपौर्णिमा म्हणजे नात्यामध्ये विश्वास जपण्याचा संकल्प, एकमेकांचा आदर करण्याचा संकल्प, सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याचा संकल्प. आज अनेक कुटुंबांमध्ये पैसा आहे, सुविधा आहेत, पण वेळ नाही, संवाद नाही, एकमेकांसाठी प्रेमाचे 2 शब्दही नाहीत. जर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एवढाच निर्धार केला की मी माझ्या कुटुंबाला अधिक वेळ देईन, मी रागापेक्षा प्रेमाने बोलेन, मी क्षमा करायला शिकेन, तर समजा की तुमची पूजा यशस्वी झाली. कारण देवाला फक्त फुले अर्पण करून उपयोग नाही. जर आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे मन दुखावले जात असेल, देवाला दिवा लावून उपयोग नाही. जर आपल्या मनात द्वेषाचा अंधार असेल, देवाला नैवेद्य दाखवून उपयोग नाही. जर आपल्या घरात प्रेमाचा अभाव असेल, म्हणून या वटपौर्णिमेला फक्त वडाच्या झाडाची पूजा करू नका, तर आपल्या नात्यांचीही पूजा करा. आईवडिलांना नमस्कार करा, जीवनसाथीचे आभार माना, मुलांना प्रेम द्या, गरजूंना मदत करा, निसर्गाचे रक्षण करा. हीच खरी धर्मसेवा आहे. चला, शेवटी सर्वजण मिळून प्रार्थना करूयात. हे वटसावित्री माता, आमच्या संसारात प्रेम, विश्वास आणि समाधान कायम राहू दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभू दे. आमच्या घरातून मतभेद, राग आणि अहंकार दूर होऊ दे. सत्य, संयम आणि सदाचाराने जीवन जगण्याची प्रेरणा आम्हाला दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. ओम शांती शांती शांती. जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक विवाहित स्त्रीपर्यंत आणि प्रत्येक भक्तांपर्यंत हा संदेश शेअर करा. अशाच धर्म, अध्यात्म आणि प्रेरणादायी विषयांवरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने नक्कीच लिहा, वटसावित्री मातेचा विजय असो. आणि जय जय वटसावित्री माता. धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका अशाच नवीन आध्यात्मिक विषयासह.